फुटणेस आणि विठ्ठलाकडे काय तुमचे वार? आता बरीच वर्ष आम्ही हे बघत होतो. वारकरी वयस्कर असतात, 50, 60, 70, 80 च्या 8 10 दिवस व्रत चालत जाऊन हे करत असतात. आम्हाला असं वाटायचं की आपण कधी जायचं, आपण कधी जायचं. हे नोकरीमुळे, धंद्यामुळे हे कुणाला शक्य नव्हतं, पण हळूहळू या मग असं आमचं एक 8-10 जणांचं ठरलं की आपण रन करत जाऊया. मग आम्ही रन करत जातो. मग एवढं 150 किलोमीटर होणार का? मग म्हटलं आपण टप्प्याटप्प्याने. मग आम्ही रिले पद्धतीने हे सातारा ते पंढरपूर रन करत चालू झालं. आणि आता एवढी लोक वाढलेली आहेत की आता गाडी सुद्धा आम्हाला बरोबर नेणार कमी पडते. रस्त्यावर आमचे ऍट अ टाइम 4-4, 5-5 जण पळतात. आणि इतकं हसत खेळत होतं. हे सगळं आमच्याकडून विठ्ठल करून घेतो. आणि असंच इथून पुढं अजून बाकीच्या लोकांनी ह्याच्यात जॉईन व्हावं आणि आपलं आरोग्य राखावं आणि बाकीच्यांचं पण चांगलं आरोग्य राहावं. रामकृष्ण हरी. झाली महाराष्ट्र पहिल्यांदा आपण ही मॅरेथॉन सातारा रणवारी चालू केली. सातारा ते पंढरपूर साधारण 150 किलोमीटरचं अंतर आहे. हे आम्ही सातारा कोरेगाव पुशेगाव ह्या मार्गे सरळ आम्ही साधारण आम्हाला ह्या रन साठी 9 ते 10 तास लागतात. आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने रिले पद्धतीने हे रन पूर्ण करतो. सगळ्यांचं आरोग्य सदृढ राहावं हीच विठ्ठला चरणी प्रार्थना. रामकृष्ण. रामकृष्ण. बाबा तुम्ही काय सांगता? तुम्ही वयस्कर आहे, तुमचा अनुभव काय, तुमचं वेगळं पण हे आमच्यात एकतर ह्याच्यामुळं एकजूट राहते आणि खूप चांगल्या पद्धतीनं सगळे सहकार्याने आणि एकात्मतेच्या भावनेनं सगळे आम्ही रन करत पंढरपूरला जातो. सकाळी कधी सुरुवात केली? सकाळी आम्ही 6 वाजता सातारमधून सुरुवात करतो. साधारण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही पंढरपूरमध्ये जाऊन वाकरीपासून सगळेजण परत चालत जाऊन विठ्ठल चरणी दर्शन घेऊन आम्ही परत माघारी फिरतो. आता तुम्हाला 5 किलोमीटर वर गोंदवल्याचं दर्शन होणार आहे, काय भावना? खूप छान वाटतं. म्हणजे एवढं भक्तिमय वातावरणात एवढा चांगल्या पद्धतीने केल्यामुळं खूप चांगलं वाटतं. तुम्ही काय सांगताल की आता ह्या तुमच्या वयाचे मित्रमंडळ आहेत, कोणाला बीपी, शुगर अशा अनेक नाही, ह्या आमच्या ग्रुपमध्ये आता ह्या रनिंगच्या व्यसनामुळे आम्हाला कुठल्याही आजाराची किंवा कुठलीही व्याधी नाहीये. सर्वजण निरोगी आणि सुदृढ आहेत. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने सगळे आणि आमच्या ह्या ग्रुपमध्ये सर्व वयाची लोक आहेत. म्हणजे अगदी तरुण सुद्धा आमच्या बरोबर चांगल्या पद्धतीने धावतात आणि वयस्कर सुद्धा, म्हणजे सगळ्या पद्धतीचे सर्व वयाचे लोक ह्यामध्ये सहभागी आहेत. रामकृष्ण हरी. मी सातारा ते पंढरपूर ही माझी पहिली वारी आहे. खूप नीटनेटकं नियोजन केलेलं आहे. सकाळी 6 वाजता आम्ही निघालेलो आहे. प्रत्येक 5